नमस्कार. अशोक खरात घेऊन बसलाय परत. सुशिक्षित राजकारणी, सुशिक्षित जनता त्याच्या दारात घेऊन आल्या तो वरात. अरे वा वा रे वा राजकारण्यांनो. हां, यासाठी तुम्हाला निवडून दिले काय आम्ही? यासाठी तुम्ही त्या जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेला आणि हा हा सगळा उंडका कारभार चालवालाय. त्या अशोक खरातासारख्या भोंदूगिरीला पाठबळ देत आहे. हे काय चालवलं आहे? अरे थोर संत महंतांची भूमी ही महाराष्ट्र राज्य, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र, अशा या महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय चालवलं आहे? लोकप्रतिनिधी म्हणून घेताय. अरे जनता या महागाईने होरपळून निघाल्या. या जनतेची विकास कामं करायचं सोडून, त्यांचा योग्य न्याय देण्याचं सोडून तुम्ही काय चालवलाय कारभार? कुठं फेडणार आहेत पाप तुम्ही? अशोक खरात एवढी माया जाल, एवढी माया संपत्ती जमवल्या, पहा त्या दुबईपर्यंत आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे म्हण. का रे बाबांनो, एवढं मोठा कशानं झाला तो? तुमच्यासारख्या या नेते मंडळींनी, मातबर नेते मंडळी, राजकारणी लोक, मोठमोठे उद्योग, चांगल्या संपत्तीधारक या भोंदूगिरीला पाठबळ दिल्याशिवाय तो मोठा होणार नाही. आणि एवढी माया संपत्ती जमवल्या, ती माया काय करणार आहे हे शासन? एवढी 1500 कोटी म्हण, अजून किती बाहेर येणार आहे कुणाला माहीत? ह्या संपत्तीचे, ह्या पैशाचं शासन काय करणार आहे? कोण विचारणार आहे, कोण नाही यांना? ज्या ज्या ठिकाणी मराठवाडा, विदर्भ, ज्या ज्या दुर्गम भागात अजून पाणी, शिक्षण, रस्तं, वीज नाही, अशा ठिकाणी हा पैसा वापरणार आहे शासन. नदी जोड प्रकल्प हा कितीतरी वर्षापासून हा विषय पेंडिंग आहे, तिकडं हा पैसा वळवणार आहे? नाही. ही भ्रष्ट राजकारणी, हे शासन हा पैसा वरबाडून खातील. जसं लांडग एका प्राण्याला लरबाडून खातात, तसं ही पैसा सगळा हे शासन लुबाडून खाईल. बघा मंडळी, नेते मंडळी, तुम्ही ही जनता नाही, ह्याला आम्ही तुम्ही जनताच कारण का? ज्यावेळी मतदान येते ना, त्यावेळी आपण जागरूक राहत नाही ना. पैसा घेऊन आपण मतदान करतो. फेडा तुमच्या कर्माची पोळ. बरोबर आहे का नाही? बघा, अजून वेळ गेला नाही. सुधरा सुधरा, तर काल तुम्हाला माफ करणार नाही. बघा, ह्या विषयावर एक या राज्याचा, या देशाचा नागरिक म्हणून माझी तळमळ, या तळमळीपोटी हे विचार व्यक्त करतोय. हा का तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. जरूर अभिप्राय द्या आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.